नमस्कार, आपण पाहतात आदर्श कोलखोल. बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ज्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे ते समाधान खिंडकर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कशामुळे हा गुन्हा दाखल केला, काय सांगाल? रात्री आम्ही शेतकरी राजा हॉटेल बायपासला जेवायला गेलो होतो. तर आमच्या अगोदर तिथं धनंजय देशमुख व त्याचे ते साथीदार होते, ते तिथं जेवायला बसलेले होते. जेवण करत असताना मी त्याला पाहिलं, माझ्या लक्षात आलं की हे आपल्यावर काहीतरी चुकीचं करू शकते. त्याच्यामुळे मी इंस्टाला लाईव्ह आलो, लाईव्ह चालू ठेवलं, मी बंद नाही केलं. तर शेवटला ते रविराज साबळे रील स्टार ते आले, मी ते दाखवत होतो, शेतकरी पुत्र म्हणून दाखवत होतो. तर तेवढ्यामध्ये जे त्याचे बॉडीगार्ड आहेत धनंजय देशमुखचे, ते माझ्याकडे आले, माझा मोबाईल घेतला, त्याचं ते लाईव्ह होतं, लाईव्ह बंद केलं. आणि त्याच्यानंतर पाठीमागून धनंजय देशमुख लगेच पाठीमागून आला. त्यांच्या पाठीमागून आल्याच्यानंतर त्यांनी त्याच्या कमरेचं पिस्टल काढलं आणि माझ्या डोक्याला लावलं. आणि तू सोशल मीडियाला माझ्याबद्दल चुकीचं बोलतोस, तुला मोठा झाला का, तुला माज आला का, असं म्हणून त्यांनी शिवीगाळ करायला चालू केली. आणि तिथं माझे मित्र होते सोबत, त्याच्यासोबतचे जे 4-5 लोक होते, त्यांनी माझ्या मित्राला मारायला चालू केलं. तिथे चालू केल्याच्यानंतर थोड्याच वेळात तिथे पोलीसवाले आले, आम्हाला पोलीस स्टेशनला आणलं गेलं. त्याचा गुन्हा दाखल झाला आमच्यावर, आणि आमचा गुन्हा एक सकाळी 4च्या आसपास दाखल झाला त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर आता पुढील तपास चालू आहे. नक्कीच याआधी देखील तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. एक तक्रार दिलेली आहे, तुमचे बंधू दादा खिंडकर यांनी तक्रार दिली आहे, त्याबद्दल काय सांगा? ते पूर्ण खोटं आहे. पूर्ण माझ्यावर NC दाखल करायची, कुठे FIR दाखल करायचं आहे. मी म्हणतो त्यांनी जेवढं पण NC दाखल केल्यात माझ्यावर, त्याच्यात एखादी NC तरी त्यांनी प्रूफ करून दाखवावी, किंवा पोलीसवाल्यांनी त्या चौकशीमध्ये असं दाखवावं की हे खरंच घडलेली घटना अशी. त्यांनी जे काही तक्रारीमध्ये दिलेलं ते खरं घडलेलं, हे पोलीसवाल्यांनी प्रूफ करून दाखवावं. नक्कीच धनंजय देशमुख आता याच्यावर त्यांना आणखीन अटक झालेली नाही, तुमची मागणी देखील आहे, त्यावर काय सांगा? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, धनंजय देशमुखला लवकरात लवकर अटक करून मला न्याय देण्यात यावं. नक्कीच आपण पाहायला गेलं तर धनंजय देशमुख यांना लवकरात लवकर अटक करावी अशीच मागणी समाधान खिंडकर यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन नितेश उपाध्ये, बीड.